नमस्कार मित्रांनो, तुम्ही सकाळ सकाळ झोपेतून उठला आणि तुमच्या सवयीप्रमाणे तुम्ही हातात मोबाईल घेत मोबाईलवरती एक नोटिफिकेशन दिसलं, तिथं बँकेचा मेसेज होता. तुम्ही लगेच तुमच्या SBI बँकेच्या ॲपमध्ये गेला, पासवर्ड टाकला, लॉग इन केलं, तर तुमच्या पायाखालची जमीन सरकली आणि तुमच्या अंगावर काटा देखील उभा राहिला, कारण तुमच्या अकाउंटमध्ये होता झिरो बॅलन्स. तुमच्या आयुष्याची कमाई, शिक्षणासाठी ठेवलेले 5 लाख रुपये, मुलीच्या लग्नासाठी केलेले 10 लाखाची एफडी आणि इव्हन रिटायरमेंटचे पैसे देखील सगळं रातोरात गायब झालं होतं आणि तुम्ही घाबरत बँकेत पळत गेला. तिथं पाहताय तर तुमच्यासारखे हजारो लोक आधीच बँकेच्या रांगेत उभे आहेत, रडत आहेत, कुणी आरडाओरडा करत आहे. मॅनेजर बाहेर येतो आणि हताशपणे सांगतो, आमच्या बँकेचं पूर्ण सर्व्हर हॅक झालंय, तुमच्या हातात काही उरलेलं नाहीये. मित्रांनो, ही कुणी केलेली चोरी नाहीये किंवा कोणत्या देशाच्या हॅकरने, जसं रशिया चीनच्या हॅकरनी हॅकिंग करून हा पैसा गायब केलेला नाही, तर मित्रांनो ही हॅकिंग झालेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे. त्यापैकी बऱ्याच जणांना वाटेल, सर आज तुम्ही का हॉलिवूडच्या सायन्स फिक्शन पिक्चरची स्टोरी तर सांगत नाहीये. तर नाही मित्रांनो, अजिबात नाहीये, हे फिक्शन अजिबात नाहीये, हे एक जळजळीत वास्तव्य आहे. 23 एप्रिल 2026 ही तारीख चांगली लक्षात ठेवा. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, त्याचबरोबर रिझर्व्ह बँक, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि देशातल्या सर्व टॉप बँकांचे प्रमुख दिल्लीत एका अत्यंत इमर्जन्सी मीटिंगसाठी हजर होते. मीटिंगचा विषय आर्थिक मंदी नव्हता, शेअर बाजार देखील नव्हता. मीटिंगचा विषय होता क्लाउड मायथॉस. जगातल्या असंख्य मोठ्या बँका जसं की JP मॉर्गन, गोल्डमन सॅक्स सारख्या महाकाय बँकांना देखील आणि इव्हन अमेरिकन सरकारची देखील झोप उडले. स्वतः अर्थमंत्री काय म्हणतायत माहित आहेत का? आधी कधीही न पाहिलेला धोका. मित्रांनो, यावरून तुमच्या लक्षात आलाच असेल विषय किती गंभीर आहे. मित्रांनो, हे क्लाउड मायथस नावाचं जे सॉफ्टवेअर आलं आहे, यामुळे जगभरातल्या बँका इतक्या का घाबरलेत आणि तुमच्या आणि माझ्या पैशासोबत भविष्यात काय होणार आणि एक गुंतवणूकदार म्हणून तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे. मित्रांनो, विषय खूप गंभीर आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे. मित्रांनो, आज काय परिस्थिती आहे तुम्हाला माहितच आहे. आज 10 रुपयाची पाण्याची बॉटल जरी घ्यायची असेल तर आपण UPI वरून पेमेंट करतो. गोल्ड जरी घ्यायचं असेल तर त्याचं देखील UPI वरून पेमेंट करतो. म्युच्युअल फंड मधली इन्व्हेस्टमेंट असू द्या किंवा ट्रेडिंग अकाउंट मध्ये ऍड केलेला फंड असू द्या, प्रत्येक गोष्टीला आज आपल्याला गुगल पे, फोन पे, UPI, इंटरनेट बँकिंग वापरावं लागतं. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्षणाला इंटरनेटचा, बँकिंग सिस्टमचा संबंध येतोय. आणि समजा मित्रांनो, एखाद्या हॅकरला तुमच्या बँकेचं सिस्टम ब्रेक करायला काही वर्ष लागत होती, पण मित्रांनो आता तेच काम AIच्या मदतीनं फक्त 20 ते 30 मिनिटांमध्ये केलं जाऊ शकतं. आणि त्यामुळे मित्रांनो, आपलं बँक अकाउंट जर भविष्यात कधी झिरो झालं तर मित्रांनो तुमच्या आणि माझ्या हातात काही असणार नाही. मित्रांनो, हे क्लाउड मायथोस जे आहे हे नेमकं काय आहे हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे, कारण हे एवढं खतरनाक भूत समोर आलंय की आपण कल्पना देखील करू शकत नाही. तुम्ही ChatGPT हे नाव ऐकलंच असेल, बरोबर आहे. ChatGPT बनवणारी OpenAI कंपनीची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी कंपनी अमेरिकेत आहे, तिचं नाव आहे अँथ्रोपिक. एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यात या अँथ्रोपिक कंपनीनं एक नवीन AI मॉडेल विकसित केलं, ज्याचं नाव त्यांनी ठेवलं क्लाउड मायथस प्रियो. सुरुवातीला बऱ्याच जणांना वाटलं हा एक कोडिंग करणारा ऍडव्हान्स असिस्टंट असेल, पण जेव्हा या मॉडेलिंगचं टेस्टिंग केलं तेव्हा मित्रांनो स्वतः अँथ्रोपिकचे इंजिनियर्स देखील हादरून गेले, कारण त्यांनी स्वतः सांगितलंय हा एक उत्तर देणारा चॉटबॉट नाहीये, हा ऑटोनॉमस सायबर एजंट आहे. ऑटोनॉमस म्हणजे काय? AI स्वतःहून निर्णय घेऊ शकतं, स्वतः प्लॅनिंग करू शकतं आणि स्वतः अटॅक करू शकतं. त्याला पाठीमागून कोणत्याही माणसानं कीबोर्डनं टाईप करून कमांड देण्याची गरज नाही. याची क्षमता ऐकून तुम्ही थक्क व्हाल. कोणतंही सॉफ्टवेअर, मग तुम्ही वापरत असणारं विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असू द्या, तुमचा अँड्रॉइडचा मोबाईल फोन असू द्या, तुम्ही दररोज गुगलवर प्रत्येक गोष्ट सर्च करता ते गुगल ब्राउझर असू द्या, तुमच्या बँकेचं कोअर बँकिंगचं सॉफ्टवेअर असू द्या, या प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये काही ना काही त्रुटी ह्या असतातच. अँथ्रोपिकने जेव्हा मायथोसला टेस्टिंगसाठी सोडलं तेव्हा त्यांना असं आढळलं, हजारो अत्यंत गंभीर त्रुटी वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये शोधण्यात आल्या, ज्याचा जगातल्या टॉप हॅकरला गेल्या 20 ते 25 वर्षात अजूनपर्यंत थांग पत्ता देखील लागला नव्हता. OpenBSD नावाच्या एका सिस्टममध्ये एक बग होता, 27 वर्ष लपलेला होता. तो या AIनं काही तासात शोधून काढला आणि हॅक देखील करून दाखवलं. सायबर सिक्युरिटीच्या भाषेत यालाच म्हणतात अशी कमकुवत जागा, जिच्याबद्दल सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीला देखील माहिती नाहीये. मग मित्रांनो, या ठिकाणी कल्पना करा, ही गोष्ट जर स्वतः सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीलाच माहित नसेल आणि एखादं सॉफ्टवेअर जर ती गोष्ट शोधून काढत असेल, तर यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल हे अँथ्रोपिकचं सॉफ्टवेअर किती ॲडव्हान्स लेवलला जाऊन पोहोचलेलं आहे. मित्रांनो, हे सॉफ्टवेअर अजूनपर्यंत पब्लिकली लॉन्च करण्यात आलेलं नाही. ते फक्त अमेरिकेतल्या 40 टॉप कंपन्यांना आणि वेगवेगळ्या सरकारी प्रोजेक्टना गुप्तपणे देण्यात आलं आहे, जेणेकरून सिस्टम मधल्या त्रुटी आधीच शोधल्या जाऊ शकतील. पण मित्रांनो, इंटरनेटवर कुठलीही गोष्ट जास्त वेळ लपून राहत नाही. अमेरिकन सरकारनं मीटिंग्स घेतल्या, युरोपने देखील मीटिंग घेतल्या, मग त्याची धग आता भारतापर्यंत पोहोचते. आता तुमच्या मनात साहजिकच प्रश्न येऊ शकतो, सर हे AI अमेरिकेनं बनवलंय,
तिकडच्या कंपन्या वापरत आहेत, मग भारताला आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला टेन्शन घ्यायचं काय गरज? मित्रांनो, जग आता जोडलं गेलंय. इंटरनेटनं देशाच्या सीमा पूर्णपणे पुसून टाकलेत. 23 एप्रिलला दुपारी दिल्लीत अर्थ मंत्रालयात एक अतिशय हाय प्रोफाईल मीटिंग झाली. या मीटिंगला कोण उपस्थित होतं माहिती आहे का? देशाच्या अर्थमंत्री खुद्द, रिझर्व्ह बँकेचे टॉप अधिकारी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयाचे अश्विनी वैष्णव आणि त्यांचे सचिव, एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसी सारख्या भारतातल्या सर्वात मोठ्या बँकांचे सीईओ, जेव्हा देशाचे अर्थमंत्री, देशाच्या सेंट्रल बँकांचे गव्हर्नर आणि देशातील सर्वात मोठ्या बँकांचे सीईओ एका बंद खोलीत तातडीचे मीटिंग घेतात, तेव्हा समजून घ्या विषय किती गंभीर आहे. निर्मलाताईंनी यावेळेला एक शब्द वापरला. तो शब्द काय आहे? आधी कधीही न पाहिलेला धोका. मित्रांनो, यावरून त्यांनी या मीटिंगमध्ये काय घडलं, या ठिकाणी 5 महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. काय सूचना होत्या? आयटी इन्फ्रास्ट्रक्चर ताबडतोब एकदम मजबूत करायच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर कस्टमरचा डेटा कोणत्याही परिस्थितीत लीक होता कामा नये याची काळजी घेण्याचा आदेश देण्यात आलाय. त्याचबरोबर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग रिस्पॉन्स टीम जे आहेत यांच्यासोबत रिअल टाइमला सर्व डेटा शेअर करणं. जर एसबीआयवर हल्ला झाला तर पुढच्या सेकंदात एचडीएफसी बँकेला अलर्ट गेला पाहिजे. चौथी महत्त्वाची सूचना, इंडियन बँक असोसिएशननं एकत्रित येऊन कोऑर्डिनेट सायबर रिस्पॉन्स सिस्टम बनवणं. आणि 5वी सर्वात महत्त्वाची सूचना देण्यात आली, बँकिंग सिस्टममध्ये कोणतीही अगदी क्षुल्लक वाटणारी संशयास्पद जरी हालचाल दिसली तर लगेच दाबून न ठेवता लगेच रिपोर्ट करणं. मित्रांनो, भारत सरकार किती घाबरलं हे तुम्हाला यावरून लक्षात आलंच असेल, कारण आज भारत डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबत जगात 1 नंबरला पोहोचलाय. रस्त्यावर चहा विकणारा माणूस देखील आज यूपीआयनं पेमेंट देतोय आणि घेतोय. दर महिन्याला भारतामध्ये काही अब्जाहून जास्त यूपीआय ट्रान्झॅक्शन होत आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेचं आणि तुमच्या माझ्या जीवनाचं पूर्ण आयुष्य सध्या इंटरनेट, गुगल पे, फोन पे, यूपीआय आणि या सर्व्हरवर अवलंबून आहे. जर उद्या एखाद्या एआयनं आपल्या सिस्टमवर हल्ला केला तर एका दिवसात भारताची अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकते. हाच आपल्या देशासाठी सर्वात मोठा धोका सध्याला मानला जातोय. मित्रांनो, काय होऊ शकतं याची थोडी मी तुम्हाला आयडिया सांगतो, म्हणजे तुमच्या यावरून लक्षात येईलच. मित्रांनो, आतापर्यंत वेगवेगळे फ्रॉड करणारे लोक काय करायचे, तुम्हाला एखादा टेक्स्ट मेसेज किंवा मेल करायचे आणि सांगायचे की बाबा तुमचं बँक अकाउंट ब्लॉक झालंय, या लिंकला क्लिक करा. आपण लगेच तो मेसेज ओळखायचो, अरे हा तर स्कॅमर आहे, आपण तो नंबर ब्लॉक करायचो किंवा डिलीट करायचो. पण मित्रांनो, माहीतच हे इतकं ॲडव्हान्स सॉफ्टवेअर आहे, ते परफेक्ट बँक जसा मेसेज पाठवते हुबेहूब तसाच मेसेज तुम्हाला पाठवेल. त्या ठिकाणी तुमच्या प्रत्येक गोष्टीची नोंद केलेली असेल. इव्हन तुमचे पाठीमागचे 4 ते 5 काय ट्रान्झॅक्शन आहेत ते देखील त्या ठिकाणी दिलेले असतील. इव्हन तुमच्या बँक मॅनेजरच्या आवाजामध्ये हुबेहूब कॉल येईल, सर तुमची बँक एफडी मॅच्युअर झाली आहे, एक ओटीपी सांगा, तुमचे एफडी रिन्यू करतो. आणि मित्रांनो, तुम्ही तो ओटीपी शेअर कराल आणि तुमचं पुढल्या सेकंदात बँक अकाउंट पूर्ण रिकामं झालेलं असेल. मित्रांनो, याही पुढे जाऊन मी सांगतो तुम्हाला ह्या ऑटोमेशनमुळे काय होणार आहे. आता मित्रांनो, सध्या वेगवेगळ्या हॅकर्सला बँकेमध्ये घुसायचं असेल, हॅकिंग करायचं असेल तर कमीत कमी काही महिने लागत होते आणि ते हॅकिंग केल्यानंतर 100, 200, 500 कोटी रुपये मागत होते. पण आता हॅकर काय करतील, बँकेचं सिस्टम हॅक केल्यानंतर जेवढे बँक अकाउंट आहेत त्या सगळ्यांचं बँक अकाउंट देखील साफ करू शकतील आणि एकाच वेळेला हजारो लोकांच्या सिस्टमवरती देखील ते हल्ला करू शकतात. मित्रांनो, समजा उद्या जर अचानक भारतातलं पूर्ण यूपीआय सिस्टम बंद झालं तर तुम्ही काय कराल? पेट्रोल पंपावर अक्षरशः रांगा लागतील, हॉस्पिटलमध्ये कोणालाही बिल देता येणार नाही, कोण बाहेर प्रवासात आले असेल तर त्याच्याकडे जर कॅश नसेल तर त्याला पुढे प्रवास देखील करता येणार नाही. कारण आज जर बघायचं झालं तर 90% जास्त भारतातली ट्रान्झॅक्शन हे ऑनलाईन होत आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग अशा वेळेला जर हे सिस्टम बंद पाडलं ह्या अँथ्रॉपिकच्या माध्यमातून तर पूर्ण देशाची अर्थव्यवस्था ठप्प होण्यासाठी काही मिनिटाचा कालावधी लागू शकतो. इव्हन मित्रांनो, भारतातल्या सर्वात मोठ्या पब्लिक सेक्टरमधल्या बँकचा जर विचार केला, ज्या बँकांनी 40-50 वर्षामध्ये स्वतःची एक लेगसी सिस्टम तयार केली, पण ह्या नव्या एआय सॉफ्टवेअरमुळे जर ह्या बँकांचं सिस्टम जर हॅक करण्यात आलं, या बँकांना जर सर्वात पहिल्यांदा बळी पाडण्यात आलं तर काय होऊ शकतं, कल्पना न केलेली बरी. मित्रांनो, याही पुढे जाऊन सांगतो, आज ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये हजारो ठिकाणी खाजगी बँका सुरू झालेत, पतसंस्था सुरू झालेत, वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सुरू झालेत. आणि मित्रांनो, त्या बँकांचं सर्व्हर, त्या बँकांचे सॉफ्टवेअर, त्या बँकांचं आयटी इन्फ्रास्ट्रक्चर कसं असतं हे तुम्हाला तर माहीतच आहे. मग मला सांगा, एखाद्या मोठ्या पतसंस्थेचं, एखाद्या मोठ्या खाजगी बँकेच्या मध्ये जर हे एआय घुसलं तर मित्रांनो, तिथला डेटा उद्ध्वस्त करायला आणि तिथले सगळे पैसे गायब करायला काही मिनिटं पुरेशी असतील. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, क्लाउड मायथस नावाचं हे संकट खूप भयंकर आहे.
याचा तुमच्या आणि माझ्यावर भविष्यात नक्की परिणाम होणार आहे। तुम्हाला काय वाटतं, ह्या एआयच्या वाढत्या प्रमाणामुळे येणाऱ्या दिवसात बँकिंग सिस्टम खरंच सुरक्षित राहील? मित्रांनो, हा व्हिडिओ बनवायला खूप रिसर्च आणि मेहनत घ्यावी लागली। तुम्हाला जर ही माहिती खरंच उपयोगाची आणि तातडीची वाटली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला बिलकुल विसरू नका, जेणेकरून शेअर बाजारातील असेच नवीन नवीन ट्रेंडची माहिती तुमच्यासमोर सर्वात लवकर पोहोचेल। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, ही माहिती मर्यादित ठेवू नका, तुमच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर, तुमच्या मित्रांच्या ग्रुपवर नक्की शेअर करा। हा धोका प्रत्येक भारतीयाला असणार आहे, त्यामुळे प्रत्येकानं प्रत्येकाची काळजी घेणं हेच गरजेचं आहे। धन्यवाद। पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू।